मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणार आहात, आनंदित असणार आहात आणि मस्त दिवाळीची मजा करत असणार आहात। तर आज आहे दिवाळी, आज आहे लक्ष्मीपूजन। तर तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला ना हॅपी दिवाळी, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तुमची दिवाळी मस्त आनंदित आणि मस्त खाऊन पिऊन आणि फराळाचं करून आनंदित तुम्ही असं सेलिब्रेट केलेली असणार आहे। तर जोपर्यंत हा ब्लॉग येईल तोपर्यंत दिवाळी तर झालेली असणार आहे। तर दिवाळीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा। आणि आता वाजले तर सकाळचे 9। घर पुसून छान अंगण धुवून स्वच्छता सगळी झालेली आहे। आत्ता जस्ट माझी आंघोळ झाली आणि आज सकाळीच मी अशी साडी वगैरे घातलेली। म्हटलं सण आहे तर सकाळी सकाळीच साडी घालूया, बाकी दिवाळीची साडी तर संध्याकाळी घालणार मी। आणि आता नाश्ता वगैरे करू, जेवण बघू। आता फराळ आहे तर त्यामुळे पुरण वगैरे तर आम्ही काही घालत नाही। बघू, उद्या पाडवा आहे तर उद्या घालायचं आहे ते तर माहीत नाही। उद्या तर मी माहेरी पण जाणार आहे आणि मला आता थोडी पॅकिंग पण बाकी आहे। ऑलमोस्ट काही पॅकिंग झालेली माझी आणि थोडी पॅकिंग बाकी, ज्या मेनवरती असतात गोष्टी तर त्या बाकी। आणि आता आजचा दिवस खूप छान असणार आहे, कारण की ना माझं लग्न झाल्यापासून भाऊजी कधी होते दिवाळीच्या वेळेला मला काही आठवत नाही। तर आता तर 2 वर्ष झाले त्यांच्या लग्नाला, पण फर्स्ट टाइम भाऊजी आता मी असताना अशी दिवाळीला घरी आहे। तर सगळी फॅमिली घरी असणार आहे, दीदी, अमित भैया, फक्त ताई त्यांच्या घरी असणार आहे, त्या पुण्याला असल्यामुळं बाकी सगळे आम्ही आता ह्या दिवाळीला येत असणार। मी आता पहिले नाश्ता बनवते, नंतर बघू काय करायचं आहे काय नाही। पूजेची तयारी पण करावी लागेल, समई वगैरे ताट सगळं काल तर ऑलमोस्ट आईनं बरंचसं सामान आणलेलं आहे पूजेची तयारीचं। आणि हा कपाट इथं उघडाच ठेवला आहे मी, आत्ता रेडी झाले ना त्यामुळं हात लगेच माझा हात काय करायचं लगेच अवघडतो। आज नाश्त्यामध्ये बनवले होते मस्त मेथीचे पराठे आणि स्वयंपाक पण थोडासा लवकर करायचं ठरवलेलं, कारण की दुपारी म्हणजे व्यवस्थित आपल्या निवांत संध्याकाळची पूजेची तयारी करता येईल त्यासाठी। तर इथं मेथीची भाजी, मुळ्याची भाजी आणि भरलं वांगं बनवलं होतं। भरलं वांगं म्हणजे ग्रेव्हीमध्ये बनवणार आहे, सुक्कं नाही बनवणार, म्हणजे राईससोबत पण खाता येईल असं। आणि ते काय ना मुळ्याची भाजी यांनी काही खात नाहीत, त्यामुळे मेथीची भाजी पण बनवली। तुम्हाला ट्रायपॉड घ्यायचं लक्षात करशील ना? करते संध्याकाळी आपलं सगळं झालं। हां, दिवाळी खेळून झाली तसं वर जरी घेऊन गेले आम्ही तर लक्षात राहील। जाण्याची तयारी करायची आहे, त्यामुळं दिवाळी तर आहे, दिवाळीमध्ये त्या कामांमध्ये आणि दिवाळी साजरी करायची त्याच्यामध्ये तर होतेच, पण जाण्याची एक्साइटमेंट पण होती आणि ती थोडी जास्तच असते जेव्हा पण मला माहेराला जायचं असलं। प्रत्येक मुलीचं असतं, जेव्हा पण माहेर जाण्याचे जसे जसे दिवस एक जातात ना तसं एक्सायटेड होतो आपण की जायचं आहे बाबा, आणि असं मस्त निवांत राहायचं, उशिरा उठायचं, सगळी कामं बिलकुल पण नाही करायचे, निवांत खायचं व्हायचं आणि फ्रेंड्सला भेटायचं। ह्या सगळ्या गोष्टी माझ्या माइंडमध्ये चालू असतात, मी खूप जास्त एक्सायटेड असते आणि तेच आमचं चालू होतं की तयारी करायची, पॅकिंग वगैरे करायची। तेच मी प्रतीक्षाला सांगत होते की अगं मला ट्रायपॉड पण घ्यायचा आहे, तर ते माझ्या लक्षात कर, कारण की जास्त तर ट्रायपॉड आहे ना किचनमध्येच असतो, मी जास्त तर थोडं बहुत किचनमध्ये शूट करते, जे पण थोडे बहुत मी आजकाल कमीच व्लॉग बनवते आहे। तर तसं झालं आणि आता दुपारच्या वेळेला आहे ना भाऊजी आणि प्रतीक्षा थोडे बाहेर गेले होते कामानिमित्त, म्हटलं ते येईपर्यंत ना रांगोळी काढून घेते आणि मस्त रांगोळी काढली मी आज। कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा। आणि दिवाळीच्या दिवशी आमच्या दारामध्ये ना काहीतरी म्हणजे असे ऊस लावतात आणि झेंडूची जी झाडं असतात ना तर ते पण असे दाराला लावतात, त्याला काय म्हणतात ते मला लक्षात येत नाही आहे, तर ते पण लावतात। ते नंतर तुम्हाला दाखवायचं राहून गेलं, ते आईला म्हणजे मी आई नव्हत्या घरी, आई थोड्या बाहेर गेलेल्या, तर मग त्या आल्यानंतर लावतील वाटलं मला, ते उसाला पूर्ण असं बांधावं लागतं त्यास, म्हटलं ते आई करतील, मी पूजाची तयारी म्हणजे पूजा मांडून घेते तयार होण्याआधी, मग सगळे येतील तोपर्यंत मी तयार पण होईल। पण तसं काही नाही झालं, खूप उशीर झाला मला पूजा मांडायला आणि घरी प्रतीक्षा भाऊजी ते आले, ते पण तयार होत आहे। म्हटलं आता चला पटपट पूजा मांडून घेऊन नंतर तयार होता येईल, आरती वगैरे करता येईल। मग आई पण आलेल्या होत्या, आईची पण थोडी बहुत हेल्प झाली आणि पिल्लूची पण थोडी बहुत हेल्प झाली। पिल्लूची हेल्प खूप असते की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, तर त्याचं चाललेलं होतं की जे असे मुरमुरे आणि ते स्वीट असतात बघा, ते त्याला काय म्हणतात नाही आठवते मला तर तो मागत होता ते।
वेट करत होतो आरतीसाठी. तर दीदी आल्या, नंतर आम्ही आरती करून घेतली आणि आता सगळ्यात फेवरेट काम करायचं होतं. पण त्याआधी ह्यांनी गाडी घेऊन आले. तर आमच्या दारासमोर आहे ना काही गाडी लावायला जागा नसते, त्यामुळे आम्हाला वाटलं नव्हतं की ह्यांनी गाडी आणतील, पण आई म्हटल्या त्यामुळे ह्यांनी आणली गाडी. मग आईने घरातच गाडीसाठी हार बनवला. आणि काय ना दसरा पण असला ना त्या टायमिंगला पण आम्हाला म्हणजे गाडीची पूजा काही करायला मिळत नाही, कारण की आमच्या गल्लीमध्ये ना गाडी काही येत नाही. इथं बांध, इथं प्रतीक्षा एक गाड बांध फक्त. गाडी नेहमी ना प्लॉटवर लावलेली असते. काही काम असं बाहेर कुठं जायचं असलं तेव्हाच प्लॉटवरनं काढण्यात येते, नाही तर बिचारी मस्त तिथं निवांत बसलेली असते. जास्त तर आम्ही टू व्हीलरच यूज करतो. म्हणजे ह्यांना पण खूप कंटाळा येतो, कारण की गल्ली एवढी छोटी छोटी असते ना, त्यातून काढायचा वगैरे खूप जास्त कंटाळा येतो, नको नको वाटतं. तेवढ्याच म्हणजे त्याच वेळेमध्ये जाऊन येऊन म्हणजे टू व्हीलरवर जाऊन येऊन काम होऊन जातं. बाई एंट्री झाली की तुमची झाली. पडली चला आपण सोबत पुढे राहू का मागं राहू? व्हिडिओ काढू का फोटो काढू? बाबू सगळं झाड लावली मामी असं येईल ना माझं झाड. अरे भुई चक्कर लावा सेम टू बाळा, तुला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ये गिफ्ट ये घ्यायचं दिवाळीचं गिफ्ट. हॅपी दिवाळी. थँक्यू मामा म्हणा. म्हण थँक्यू मामा, मोठा आवाज करून. हा ती कुणाच आहे रे? हा ठीक आहे, जाऊ दे. घेऊ का? थँक्यू, धन्यवाद. हा आता घे तू हे. भाऊजीनं ह्या दिवाळीमध्ये ना सगळ्यांसाठी ना दिवाळीचं गिफ्ट आणलं होतं, तर ते दिलं. आणि आता खूप उशीर झाला आम्हाला जेवण वगैरे करून आवरायला, आणि त्यातल्या त्यात माझी थोडी बहुत पॅकिंग पण बाकी होती, त्यामुळे संध्याकाळी पॅकिंग करायला पण खूप उशीर झाला. आणि उद्या माझी मस्त ट्रॅव्हलिंग करणार आहे, मी माहेरी जाणार आहे, आणि त्यासाठी हॅपी पण खूप होते. जाण्याच्या एक्साइटमेंटमध्ये मला झोप पण लागली नाही, पण ठीक आहे, ते सगळं तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेलच मी. तर हा ब्लॉग इथं संपवते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर फ्रेंड्स.